नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची चुलीवरची डाळ बाटी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। डाळ बाटीसाठी आपण मिक्स डाळ वापरणार आहोत। यामध्ये मी घेतलेले आहे चण्याची 2 ते 3 चमचे डाळ। त्याचबरोबर आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर मूग डाळ ही घेतलेली आहे, तूर डाळ आणि उडदाची डाळ आपण यामध्ये घेतलेली आहे। चूल पेटून आपण एका कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये ह्या सगळ्या डाळी स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा आपण धुवून घेणार आहोत। डाळ स्वच्छ धुवायची, कारण की त्यावरती पावडर चिटकलेली असते, त्यामुळे आपण ही डाळ अगदी स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। आपली डाळ इथे स्वच्छ अशी धुवून झालेली आहे। आता आपण डाळ ही शिजण्यासाठी टाकणार आहोत। आपलं पाणी इथे गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे मिश्र डाळ टाकून देऊया आणि चुलीला छान असा आपण इथे जाळ लावून घेतलेला आहे। यामध्ये त्याचबरोबर आपण शिजण्यासाठी घालणार आहोत 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, तसंच थोडंसं हिंगही यामध्ये मी घातलेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा तेलही घातलेलं होतं। वा तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी इथे शिजलेली आहे। आपण साधारणपणे अर्धा तास ही डाळ इथे शिजत घातलेली होती। तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान अशी बारीक एकदम मऊ शिजलेली आहे। चुलीवरती डाळ छान शिजते। आता आपल्याला या डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे, त्यामुळे आपण एका बाउलमध्ये ही शिजलेली डाळ काढून घेऊया। या मातीच्या भांड्यामध्ये आपण ही शिजलेली डाळ काढून घेतलेली आहे। आपण पूर्णपणे ही डाळ या वाटीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर इथे मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला यामध्ये फोडणी द्यायची आहे। आता मी यामध्ये घालत आहे 2 ते 3 चमचे तेल। त्याचबरोबर तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरंही यामध्ये मी घातलेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया थोडासा 1 चिरलेला कांदा। हा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घातलेला आहे। आणि आपण यामध्ये थोडंसं 1 टोमॅटो ही यामध्ये मी चिरून घेतलेलं होतं। त्याचबरोबर आपण इथे हिरव्या मिरच्याही यामध्ये घातलेल्या आहेत। आता छान हे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। मी यामध्ये आलं लसणाची पेस्टही यामध्ये घातलेली आहे, तो व्हिडिओमध्ये शूट झालेला नाही। आता यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये घालत आहेत लाल तिखट। हे घरचं तिखट आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसंच यामध्ये घातलेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये घालूया थोडंसं हिंग। आपण थोडंसं शिजण्यासाठीही थोडंसं घातलेलं, एकदम थोडंसं घातलं होतं, त्यामुळे मी इथे परत थोडंसं हिंगही घातलेलं आहे। आता हे छान असं इथे आपण परतून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण यामध्ये घालत आहोत स्वच्छ धुतलेली ताजी कोथिंबीर।
आणि छान असं इथे परतून हे घेणार आहोत. छान इथे आपली फोडणी बसलेली आहे. आता आपण हे शिजलेली डाळ यामध्ये घालणार आहोत. वा, तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान अशी ढाबा स्टाईल एकदम तयार झालेली आहे. आता ह्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे स्वच्छ पाणी यामध्ये परत ओतूया. वा, तुम्ही पाहू शकता आपली डाळ इथे परफेक्टली तयार झालेली आहे. पहा, रंगही किती छान इथे आलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण वरून चवीनुसार मीठ आणि यामध्ये वरून घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर. थोडीशी 1 ते 2 मिनिटं याला आपण उकळी दिलेली आहे. वा, तुम्ही पाहू शकता आपली डाळ इथे परफेक्ट अशी तयार झालेली आहे. चला तर मग आपली डाळ इथे तयार झालेली आहे. आता आपण बाटीसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी एका स्वच्छ परातीमध्ये इथे आपण गव्हाचं 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्याप्रमाणे हे पीठ तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपण यामध्ये घेतलेला आहे 1 वाटी रवा. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा ओवा. तोही या पद्धतीने मी हातावरती किस करून घातलेला आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर हिंगही यामध्ये घातलेलं आहे. आपल्या इथे मस्त असा पाऊसही इथे चालू झालेला आहे. चला आता हे सगळं मिक्स करून घेऊया. छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठामध्ये सगळं मिक्स करून इथे आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी यामध्ये घालत आहे 1 चमचा तेल. तेल घातल्यानंतर आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित असं एकमेकाला चोळून घ्यायचं आहे. चला तर मग आपण इथे छान असं या पिठाला तेलामध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही तूपही घालू शकता आणि शक्यतो हे तेल किंवा तूप हे गरम करूनच यामध्ये घालायचं आहे. चला तर मग छान असं इथे चोळून झालेलं आहे पीठ एकत्र. आता यामध्ये आपण अगदी थोडं पाणी घालून छान असं इथे घट्ट पीठ मळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, पुऱ्यापेक्षाही आपल्याला इथे घट्ट पीठ मळायचं आहे. एकदाच सगळं पाणी ओतून इथे पीठ मळू नका. अगदी थोडं पाणी घालून आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. छान इथे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे.
एकदम घट्ट असं आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं. आता याला आपण छान असा तेलाचा हात लावून हे पुन्हा एकदा आपण मळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान असं घट्ट इथे तयार झालेलं आहे. चला आता आपण याची बाटी तयार करून घेऊया. तुम्ही या पद्धतीने हाताला तेल लावून, जास्तीत जास्त आपल्याला इथे तेल लावायचं आहे. या पद्धतीने आपण 3 गोळे याचे तयार करून घेऊया. यामध्ये तेल लावून या पद्धतीने हातावरती अशा प्रकारे आपण गोळा तयार करायचा आहे. एक गोळा झाला. आता आपण दुसराही इथे गोळा या पद्धतीने थापून घेऊया आणि तिसराही आपण इथे तेल लावून या पद्धतीने छोटा गोळा थापून घेणार आहोत. आता परत एकदा आपण याला छान तेल लावून या गोळ्यावर किंवा या थापलेल्या पिठामध्ये हा पिठाचा गोळा परत ठेवूया. त्याचबरोबर त्याच्यावरनं परत ही दामटी ही यामध्ये लावायची आहे आणि या पद्धतीने याला असं गोल गोल करत जायचं आहे. मात्र लक्षात ठेवा, मध्यभागी आपल्याला याला जागा ठेवायची आहे, कारण की हे बाटी आपल्याला उकडायला घालायची आहे. इथे खूप पाऊस झाल्यामुळे मी ही बाटी भाजणार नाही, आपण ही बाटी उकडून घेणार आहोत. त्यामुळे या पद्धतीने आपण ही बाटी तयार केलेली आहे. तुम्ही गोल राऊंडची ही बाटी तयार करू शकता, पण ह्या बाटीमध्ये छान असे त्या बाटीचे लेयर्स पडतात आणि खूप छान दिसते. चला आता मी दुसऱ्या पद्धतीनेही तुम्हाला सांगते. त्याच पद्धतीने आपल्याला इथेही या उंड्याचा एक चपाती टाईप आपल्याला थापून घ्यायचं आहे. रोट या पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तेल जास्त प्रमाणात यामध्ये वापरायचं आहे किंवा गावरान तूपही यामध्ये तुम्ही जास्त करून तर गावरान तूपच यामध्ये वापरतात. आपल्याला त्याच पद्धतीने परत हे फक्त एकच यामध्ये फरक आहे की ही सिंगल रोटी आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला हे गोल करायचं आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे बाटी बनवू शकता, पण शक्यतो पहिल्या पद्धतीने जर बाटी बनवली तर खूपच छान लेयर्स त्याचे पडतात. चला आपल्या इथे 4 बाट्या आपण तयार करून घेऊया. आपल्या इथे 4 बाट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण या चाळणीला छान असं तेल लावून घेऊया, जेणेकरून ही बाटी उकडास घातल्याच्या नंतर याला चिटकणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण ह्या बाटी यामध्ये ठेवूया.
त्याचबरोबर मी इथे चुलीवरतीही पाणी पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाणीला छान अशी उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला ही चाळणी यावरती ठेवायची आहे आणि यावरती छान असं घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे. कारण की आपण इथे घट्ट झाकण लावलं तरच आपली बाटी छान अशी उकडून निघणार आहे. तुम्ही पाहू शकता फक्त 20 मिनिटांमध्येच आपली बाटी इथे परफेक्टली तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने चेकही करू शकता. पहा, मी यामध्ये 1 चम्मच घातलेला आहे. तुम्ही हे सुरीनेही चेक करू शकता आणि आपला चम्मच एकदम क्लीन निघलेला आहे. चला तर मग बाटी मस्त अशी काढून घेतलेली होती. ती थंड झाल्याच्या नंतर आपण त्याचे काप करून घेऊया. आपण आपल्या मनामध्ये जसे असतील तसे आपण यामध्ये काप करून घेणार आहोत. वा, तुम्ही पाहू शकता किती छान असे याचे लेयर्सही पडलेले आहेत. पहा, किती छान असे आपल्या बाटीचे ते लेयर्स पडलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने सगळ्या बाट्या छान असे शेप्स तयार करून घ्या. पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या बाटीचे किती छान असे लेयर्स इथे तयार झालेले आहेत. आपण सगळ्या बाट्या या पद्धतीने चिरून म्हणजे कट करून घेतलेले आहेत. आता एका परातीमध्ये हे आपण काढून घेऊया. आता आपल्याला शेवटचा भाग म्हणजे आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मी चुलीवरती कढईमध्ये थोडंसं अगदी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण हे तेल गरम झाल्याच्या नंतर 1-2 करत बाटी यामध्ये टाकून छान अशी आपण परतून घेणार आहोत. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही बाटी छान इथे परतून घ्यायची आहे. वा, तुम्ही पाहू आता आपण इथे सर्व बाटी याच प्रकारे परतून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक कमेंट करायला विसरू नका. इथे आपल्या सगळ्या बाट्या छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या बाटीला किती छान असा रंग आलेला आहे. चला आता एका प्लेटमध्ये आपण याला ठेवूया. वाव, तुम्ही पाहू शकता आपली बाटी इथे किती छान अशी तयार झालेली आहे. बघा, आपली बाटी बाहेरून किती छान क्रिस्पी झालेली आहे आणि आतून मस्त पापुद्रे सुटलेत. ही गरमागरम बाटी अशा आणि डाळ काय मस्त बेत आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका गावरान रेसिपी सोबत. धन्यवाद.